तर नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी ही टीका केली। शंकराचार्यांबाबतचं नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं असल्याचं संजय राऊत म्हणाले। भाजपने 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी असंही संजय राऊत म्हणालेले आहे। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे। कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला। हे असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळतं, शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारा हे वक्तव्य आहे। आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे। नारायण राणे यांनी शंकराचार्यांच्या योगदानाबाबत वक्तव्य केलं होतं। काय होतं ते वक्तव्य पाहूयात। रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं।